नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस, बाजारपेठेत साचलं गुडघाभर पाणी। श्रावणी सोमवार निमित्त दर्शनाकरता आलेल्या भाविकांना फटका। खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पुण्यातील एकता नगरसह नदीपात्राजवळच्या अनेक भागात साचलं पाणी। नागरिकांचं केलं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। पुण्यातील पूरस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला आढावा। प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याने गेल्या वेळेप्रमाणे स्थिती उद्भवणार नाही केलं स्पष्ट। मावळला मुसळधार पावसाने झोडपलं, अनेक इमारतींमध्ये पाणी। धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीच्या पातळीत वाढ, अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मुसळधार पावसामुळे पवना इंद्रायणी नदीनं धारण केलं रौद्र रूप। देहू घाटावरचं कुंडलिक मंदिर पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। पालघर जिल्ह्याच्या सूर्या, तानसा, पिंजाळ आणि वैतरणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। 100हून अधिक गावांना सतर्कतेचा इशारा। कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, ते ऐन वेळेस कुणाच्या बाजूने जातील हे सांगता येत नाही। आरक्षण बचाव यात्रेमध्ये प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य। कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत, त्यांच्यापासून सावध रहा। ओबीसी आरक्षणावर आंबेडकरांचं मत, तर ओबीसी मधूनच आरक्षण घेणार म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा ठणकावलं। अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये खडाजंगी। वारंवार अपमान होत असल्याचा ठाकूरांचा आरोप। पुण्यामध्ये आदिवासी शाळेत दिल्या जाणाऱ्या पॅकिंगच्या दुधात सापडल्या जिवंत अळ्या। विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू आहे खेळ। ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारताची सेमीफायनलमध्ये धडक। पेनल्टी शूटआउटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 ने केला पराभव।